नमस्कार सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात मी अक्षय मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवरती। ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची मागणी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा खळबळजनक आरोप। पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडवर। तर मतदान केंद्रावर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची विशेष पथकांद्वारे राहणार सुविधा। झोन निहाय अँब्युलन्स सज्ज। आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांची माहिती। आता बघूया सविस्तर बातम्या। अनोळखी इसमाने ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची मागणी केली असल्याची खळबळजनक माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली असून या प्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे रितसर तक्रार केली असल्याचं म्हटलं आहे। नाव असलेला व्यक्ती 5-6 महिन्यांनी मला फोन करत होता आणि मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो। मी त्याला हो सांगत होतो, पण इतका कंटिन्यू मागे लागला होता। मग महिन्याभर विचारलं नेमकं इलेक्शन मॅनेजमेंट काय करतो, तर त्यांनी मला सांगितलं की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हॅक करून त्याला चिप बसवतो आणि मतं जसे पाहिजे तसे करू शकतो। आता मला माहिती होतं की सगळ्यात खोट्या गोष्टी आहेत, परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळायचा प्रयत्न केला, पण तो कंटिन्यू संपर्कात होता आणि त्यांनी मला याच्यासाठी 2.5 कोटी रुपयाची मागणी केली होती। मग मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त माननीय मनोज लोहिया साहेबांना या संदर्भात पूर्ण माहिती दिली, एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला असं वाटतं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेला आहे। मुद्दामहून मी तक्रार दिली। माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही, पाळख नाही, संबंध नाही, त्याची माझी दोस्ती नाही आणि दुश्मनी पण नाही, परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे। वेगवेगळ्या लोकांसमोर ठीक आहे मी या गोष्टी पुढे आणलेल्या, परंतु अशा गोष्टी अन्य ठिकाणी होत असेल तर या एक जनतेसमोर आणण्याची गरज आहे, कारण या वोटिंग मशीनविषयी जनतेमध्ये जर संभ्रम असेल आणि अशा पद्धतीनं कोणी लोक समाजामध्ये अशा गोष्टी आला तो संभ्रम वाढतो, तेव्हा तो संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न मला वाटतं या हिंदुस्थानचा नागरिक म्हणून, या भारताचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी मला वाटली आणि ती मी पार पाडली। लोकसभा निवडणुकीसाठी आज देशात 3रा टप्पा सुरू आहे। याच दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ईव्हीएम मशीन हॅक करून देतो त्यासाठी 2.5 कोटींची मागणी करण्यात आली होती। शहर पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील मारुती ढाकणे या आरोपीने हा कारनामा केलाय। शहरातील गोल्डन हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली। पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनीही याबाबत माहिती दिली असून आरोपी हा कर्जबाजारी आहे। ते पैसे फेडण्यासाठी त्याने अशा थापा मारून पैसे कमवण्याचा प्रयत्न केला। प्रत्यक्षात त्याला कुठलेही तांत्रिक ज्ञान नाही असे लोहिया म्हणाले। सध्या आरोपी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। शहरातील गोल्डन हॉटेलमध्ये 1 लाख रुपये घेताना त्या भामट्याला ताब्यात घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितली आहे। मारुती ढाकणे असं आरोपीचं नाव असून त्याने ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी बतावणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना केली होती। हा भामटा चोर आहे। ॲक्च्युअली तो आर्मीमध्ये जवान आहे, जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे। त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं, मग भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ईव्हीएम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटेक्सखाली पैसे मागितले त्याने। प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही, तो BA झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे। ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केला आहे। कोणाकडे पैसे मागितले होते? त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली। त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आहे। आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे, नगर जिल्ह्याचा राहणार आहे। 1 लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते। तो 2-2.5 कोटी मागत होता, 1 लाख रुपये स्वीकारले होते। निरगुडी धरणातून पाण्याचा अवैध उपसा होत असून धरणात 15% जलसाठा नागरिकांना पिण्यासाठी शिल्लक राहिला असताना निरगुडी धरणातून अनधिकृत पाणी उपसा करून टंचाईचे संकट निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। खुलताबाद तालुक्यातील निरगुडी धरणातून अनेक शेतकऱ्यांचा अवैध मार्गाने पाणी उपसा सुरू असून अवैध उपसा सुरूच राहिला तर 8 ते 10 दिवसात पाणी टंचाईला लवकरच सामोरे जावं लागेल। धरणात सद्यस्थितीत 15% जलसाठा आहे, तो पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे।
धरणातून निरगुडी बुद्रुक, ठाकूरवाडी यासह परिसरातील अशा 10 गावांना पाणी पुरवठा होतो. परंतु धरणातून रात्रंदिवस अवैध पाणी उपसा केला जात असल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. खुलताबाद तहसील प्रशासनाने आणि पाटबंधारे विभागाकडून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा, अवैध उपसा थांबवण्याची मागणी निरगुडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच वसंतराव रावजी मेंगाळ व भाऊलाल शेवा राठोड यांनी खुलताबाद तहसील कार्यालयात या संदर्भात तक्रार केली आहे. तहसील कार्यालयात कशासाठी आले? पाणी प्रश्न. काय पाणी प्रश्न? आमच्या धरणातलं पाणी निरगुडी बुद्रुक त्या धरणातलं पाणी शेतकरी आणि मोटरी बसून आणि ते अवैध उपसा करतात. तर धरणात 15% पाणी शिल्लक आहे. शिल्लक 10-15 गावं त्याच्यावर पाणी पितात. बरं. पाणी प्रश्न लय गंभीर आहे, त्याच्यामुळं आम्ही इथं आलो. बरं, किती मोटर चालू आहे ते धरणात सध्या? 200-250 मोटरी चालू आहे. आणि धरणात पाणी साठा किती असेल? 15%. हा का? हां. आता तहसील कार्यालयात तुम्ही आले जे, तर काय निवेदन देणार आहे का? निवेदन देणार तहसील आणि BDO साहेबांना. तहसीलदार साहेबांना लवकरात लवकर पाणी करून आणि त्याच्यावर निर्णय घेऊन त्या मोटरी अवैध जेवढ्या चालू आहे तेवढ्या काढून टाका. निरगुडी धरणात काही मोटरी लोकांनी लावून पाणी उपसा सपाट सुरू केलेले आहे. शासनाने या अवैध सुरू असलेले शेतकऱ्यांचे मोटरी जप्त करावा, नाही तर निरगुडीसह पाणी प्रश्न गंभीर होणार आहे. किती मोटर चालू आहे धरणात? 200 ते 250. आता धरणात किती पाणी साठा असत? 15%. 15%. आणि ते धरणावरून किती गावाला पाणी पुरवठा होतात? 10 ते 12. हा का? आता ते मोठे कोणाचे सुरू आहे तिकडे? शेतकरीच आहे का? आता तुम्ही काय तहसीलला मागणी करणार आहे का? हो, अर्ज देणार आहे. कशा संदर्भात? तोच मोठे पाणी प्यायचं बंद करण्यात यावा म्हणून मोटरी. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. तर कन्नड बाजार समितीमध्ये लढत झाल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे स्वतः निवडणूक लढवत असून त्यांच्या पत्नी म्हणजे संजना जाधव या त्यांच्या विरोधी उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. एकूणच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील कन्नड तालुक्यातील हे चित्र आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच झाली. त्यात जिल्ह्यातील कन्नड तालुक्याला पिशोर ग्रामपंचायतीची राज्यभरात चर्चा होती. त्यामध्ये एक वेगळेच रंजक चित्र पाहायला मिळाले. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याच गावामध्ये त्यांच्या पत्नीने स्वतः एक पॅनल उभं केलं होतं. आता ग्रामपंचायतीनंतर लोकसभा निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे स्वतः निवडणूक लढवत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ते स्वतः अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार देखील जोरात सुरू आहे. नुकताच त्यांना मराठा समाजाच्या एका गटाने पाठिंबा दर्शवला आहे. तर ग्रामीण भागात त्यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे त्यांच्यापासून विभक्त असलेल्या त्यांच्या पत्नी संजना ह्या महायुतीच्या उमेदवार संदीपान भुमरे यांचा प्रचार करताना दिसताय. 2 दिवसांपूर्वी संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात कन्नड तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात भरतसिंग राजपूत, नितीन पाटील आदींसह कन्नड तालुक्यात प्रचाराची दिशा ठरवून प्रचार कार्य जोमाने सुरू करण्यात आले. संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद नवीन नाही. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या कुटुंबात कलह पाहायला मिळाला. त्यात ईशा झा यांची एंट्री झाली. त्यामुळे संजना या विभक्त झाल्या. त्यानंतर ऐशा झा यांचा रोल देखील संपुष्टात आला. तर रावसाहेब दानवे यांनी संजना जाधव यांना राजकारणात सक्रिय करत आता औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याची तयारी सुरू केली आहे. याच कन्नड मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव 2 वेळेस आमदार होते. त्यांनी मागील लोकसभा निवडणूक लढवली, तर आता ते पुन्हा लोकसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे राजकीय कुटुंबात हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा पाहायला मिळतोय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शेदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ते लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय. ते महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारासाठी शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. महाविकास आघाडीबद्दल काय सांगा? महाविकास आघाडी आतापर्यंत आज आता मतदान चालू आहे 11 जागांवर. 13 जागांमध्ये क्वचितच एखादी जागा भारतीय जनता पक्षाला मिळेल अशी अवस्था आहे. लाटच पूर्णपणे महाविकास आघाडीची आहे आणि देशात इंडिया अलायन्सची आहे. मोदी जे म्हणतात की काँग्रेस सत्तेत आलं तर मंगळसूत्र आता खरं म्हणजे ते देशाचे पंतप्रधान आहे. आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या. देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे की काय काम आतापर्यंत आम्ही केलेलं आहे, देशाच्या हिताचं, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये कसं उंची आम्ही आणलेली आहे, त्यांचं जीवनमान कसं उंचावलेलं आहे, पुढं काय करणार हे सोडून आपले माननीय पंतप्रधान किती खालच्या पातळीला जाऊन बोलतायत आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना समजलेलं आहे की पराभव त्यांना डोळ्यापुढे दिसत असल्यामुळं आता ते असं बोलण्यास सुरुवात त्यांनी केलेली आहे. नाही, संदेश देसाई जे आहे शिवसेनेचे प्रवक्ते ते असं म्हणतात की मोदीजी महाराष्ट्रामध्ये 8 सभा घेतात, हे आमच्या महाराष्ट्राचं भाग्य आहे असं आम्ही समजतो. भाग्य म्हणजे एवढंच भाग्य की घाबरलेले दोघंही आहेत. म्हणजे महायुती घाबरलेली आहे आणि मोदी घाबरलेले आहेत. हे दोन घाबरलेले एकत्र आलेले आहेत. एवढ्या सभा घेण्याची वेळ येते आहे हे त्यांचं दुर्दैव आहे. आम्ही शहाची सभा आहे उद्या जालन्यामध्ये. होईल, काही बिघडत नाही. कितीही सभा घेतल्या काही फरक पडणार नाही. लोकांनी निर्णय घेतलेला आहे. लोक पूर्णपणे महाविकास आघाडी बरोबर आहे. लोकसभा मतदान केंद्रावर नागरिकांना उष्माघात तसेच आरोग्याच्या न तक्रारी जाणवल्यास त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मनपाकडून तयारी करण्यात आली असून शहरातील जवळपास सर्वच मतदान केंद्रावर आरोग्य पथक नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात शहरातील तापमानाचा पारा दररोज वाढत आहे. यासह लोकसभा निवडणुकीचे वारे तापत असून प्रचाराला जोरदार धडाका सुरू आहे. उन्हाची दखल प्रशासनाकडून घेण्यात येत असून मतदान केंद्र व नागरिकांना उष्माघात झाल्यास तात्काळ रुग्णांना सुविधा मिळाव्यात तसेच रुग्णांच्या आरोग्याच्या काही अन्य तक्रारी जाणवल्यास त्यांना ही सुविधा देण्यासाठी मनपाकडून तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी त्याचबरोबर अन्य सुविधा देण्यासाठी खर्चाचा ताळेबंद आणि आरोग्य सुविधा देण्याचे नियोजन करण्यासाठी लेखा विभाग आणि आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित बैठक घेण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया येत्या 13 मे रोजी होणार असल्याने या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले असून 13 मे रोजी शहरात आणि जिल्ह्यात होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने यात आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा आढावा व नियोजन बैठक आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यात प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक आरोग्य विभागाच्या सुविधांचा अगोदर आढावा घेतला. त्यानंतर तेथे देण्यात येणाऱ्या सुविधांची यादी तयार करून शहरातील अत्यावश्यक सेवा देण्याची आवश्यकता असलेल्या मतदान केंद्राला प्राधान्य देत तेथे आरोग्य पथक नियुक्त करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर उन्हाचा पारा लक्षात घेऊन शहरातील जवळपास सर्वच मतदान केंद्रावर आरोग्य पथक नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशाने आरोग्य विभागाने हे नियोजित केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरवेळी आरोग्य विभागाकडून सुविधा देण्यात येत असल्या तरी यंदाच्या लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात उन्हाचाही पारा राहणार असल्याने आरोग्य विभागाने अधिकच्या सुविधा, पथक, मनुष्यबळ आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने मनपाच्या रुग्णवाहिकेसह 112 सह खाजगी रुग्णवाहिका यांचा उपयोग करून झोननिहाय नियुक्ती करण्यात येणार आहे. उन्हामुळे आरोग्यविषयक काही घटना घडल्यास तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रियेच्या तयारीबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. ईव्हीएम क्लिअर केल्याशिवाय मॉकपोलचा डेटा इरेज करून ईव्हीएम क्लिअर केल्याशिवाय मतदानाला पुढे जायचं नाही. त्याच्यामुळे कोणी जर पोल स्टार्टचं बटन दाबण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला सांगेल की आधी तुम्ही क्लिअर करा. मग ते क्लिअर केलं त्याची रिपोर्टिंग आमच्याकडे येईल. पोल स्टार्ट 7 वाजता होणं अपेक्षित आहे. 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या कालावधीमध्ये मतदान सुरळीतपणे पार पडेल याची खात्री आणि रिपोर्टिंग करण्यासाठी या ॲपचा आपल्याला वापर कसा होणार आहे तर 7 वाजता पोल स्टार्टचं बटन दाबल्याच्या नंतर प्रत्येक दर 2 तासाला आपल्याला आता 7 वाजता काय होतं क्रुशियल टाइम असतो. त्या वेळेस मशीनमध्ये बिघाड आला का तर मशीनमध्ये बिघाड आला तर मशीन रिप्लेस करावी लागते. मग त्या मशीन्स कुठल्या मशीनमध्ये बिघाड आला हे करण्यासाठी समजा सुरू नाही झालं, काही टेक्निकल एरर आलं तर पॅनिक होण्याची काही गरज नसते. मॉकपोलच्या वेळेस आणि पोल स्टार्टच्या वेळेस हे इश्यूज येतात. त्यावेळेस पॅनिक व्हायची गरज नाही. केवळ इमर्जन्सीज बटनावरचं ते बटन दाबायचं ईव्हीएम टेक्निकल फॉल्टचा आणि सेक्टर ऑफिसर, ARO, RO सगळ्यांना या बाबी लगेच कळतील आणि सेक्टर ऑफिसर राखीवमधल्या मशीन घेऊन तिथे जातील आणि त्याचं रिप्लेसमेंट केलं जाईल. पोल स्टार्ट झालं 7 वाजता. ॲटमॅक्स काही टेक्निकल इश्यू असेल 7, 7:15 पर्यंत सगळे इश्यूज रिझॉल्व्ह झाले. स्मूथ सुरू झालं. आम्हाला एक रिपोर्ट पाठवायचा असतो. तो रिपोर्ट आम्हाला रेडीली इन्फॉर्मेशन अवेलेबल होणार. मग दर 2 तासाची जी आकडेवारी आहे ज्याच्यासाठी आपण सगळेच किती टक्के झाले टीव्हीवर पण येत असतात बातम्या तर मग ही टक्केवारी मिळवण्यासाठीचं पण ते आहे 2040 मतदान केंद्रावरची टक्केवारी घेऊन इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अर्ध्या तासाच्या आत भरायची आहे आणि ती अशी मॅन्युअली कलेक्ट करणं पॉसिबल नाही. म्हणून या ॲपच्या माध्यमातून आम्ही पहिल्या 10 मिनिटांमध्ये म्हणजे 9ची इन्फॉर्मेशन 9:10 पर्यंत प्रिसाइडिंग ऑफिसर भरतील. त्यांनी नाही भरली तर सेक्टर ऑफिसर्स कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांच्याकडून भरून घेतील किंवा इन्फॉर्मेशन घेतील आणि स्वतः भरतील. ही फॅसिलिटी AROला सुद्धा आहे की एखाद्याचा ॲपचा प्रॉब्लेम आहे तर ते टेलिफोनिकली कॉन्टॅक्ट करून सुद्धा इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतात, त्या ॲपमध्ये अपडेट करू शकतात. अशा प्रकारे आमच्याकडे स्क्रीन ऑफिसर्सला ARO लेवलचं मॉनिटरिंग इझिली करता येईल. लोकसभा निवडणूक मतदारसंघातील टपाली मतपत्रिका जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्या असून सर्व पात्र मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावं असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या 4थ्या टप्प्यातील औरंगाबाद व्यतिरिक्त एकूण 10 मतदारसंघातील प्राप्त बॅलेट पेपर म्हणजेच टपाली मतदान पत्रिका जिल्हा व निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. टपाली मतदानाची प्रक्रिया दिनांक 6, 7 व 8 या दिवशी होणार आहे. टपाली मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र तयार केलं आहे. संबंधित पात्र मतदारांना येथे घेऊन ओळखपत्रासह ओळख पटवून आपले मतदान करण्यात येईल. याकरिता एकूण 4 सुविधा केंद्र भूसंपादन विभागात स्थापन केले आहेत. सर्व पात्र मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग होऊन मतदान करावं असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवरती. ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची मागणी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा खळबळजनक आरोप. पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडवर.
तर मतदान केंद्रावर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची विशेष पथकांद्वारे राहणार सुविधा, झोननिहाय अँब्युलन्स सज्ज, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.